झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हे तिघ प्लॅन करतात, ते मदन आणि पिर्या हे सगळं घडवून आणतात। हाँ ठीक है केशव काका, काही लागलं तर तुम्ही मला कॉल करा, नाहीतर आय सी यू ॲट द पोलीस स्टेशन। ओके, मी मेसेज करतो तुम्हाला। ठरवा, ऐका ना, ते मायाला आपल्या वेदापासून दूर ठेवा प्लीज। आत्ता या क्षणी आपल्या वेदाला सगळ्यात जास्त धोका त्या मायापासून आहे, आणि तुम्ही तिलाच वेदाची आई म्हणून या घरात आणताय। नाही, तुम्ही आपल्या वेदाला तिच्यापासून लांब ठेवायचे, तुम्ही काही करा। वहिनी, वहिनी, तुम्हाला कळत कसं नाहीये, ती माया जर ह्या घरात सून म्हणून आली ना तर सगळं विस्कटेल हो। काहीतरी करा अथर्व, मायाशी लग्न करू नका, तुम्हाला हे लग्न मोडावं लागेल। काय झालंय? नाही काही नाही, तू तू हे देवघरात ठेव। जा जाते। अथर्व, ती माया फसवतीये सगळ्यांना। खरं तर तिची आपल्याच संसारावर वाईट नजर होती, माझ्याच लक्षात आलं नाही कधी। तिने मला मारलंय आणि आता ती आपल्या वेदाच्या जीवावर उठलीये। तर नका करू तिच्याशी लग्न, व ती माया आपल्या वेदावर जीव नाही लावणार। तिची जी काळजी आहे ना ती सगळी खोटी आहे, नाहीये तिला आपल्या वेदाची काळजी। अथर्व, तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतेय? तुम्ही नका लग्न करू मायाशी प्लीज। अंबिका घरात कशी आली आणि ती मला कशी दिसायला लागली? हा काय प्रकार आहे? मंजरी, दिव्य कवडी तुझ्याकडे असल्यानं हे घडतंय। कवडीच्या शक्तीमुळे तुला अंबिका दिसते। नाही, अशी गडबडून जाऊ नकोस। सावध हो, सावध हो मंजरी, सावध हो। जा पुढे, जा जा पुढे मंजरी। अथर्व, नका करू त्या मायाशी लग्न प्लीज। प्लीज नका करू। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।